हॅलो स्टुडंट्स. आज आपण बघणार आहे कॅपिलरी रिॲक्शन. काय बघणार आहे? कॅपिलरी रिॲक्शन. कॅपिलरी रिॲक्शन काय असतं? द फिनॉमिना ऑफ राईज ऑर फॉल, म्हणजे राईज पण होऊ शकतं और फॉल पण होऊ शकतं ऑफ अ लिक्विड इनसाइड अ कॅपिलरी ट्यूब वेन इट इज डिप्ड इन द लिक्विड इज कॉल्ड ॲज कॅपिलॅरिटी और कॅपिलरी रिॲक्शन. ह्याला आपण कॅपिलॅरिटी म्हणतो और कॅपिलरी रिॲक्शन. पहिले कॅपिलरी म्हणजे काय असतं हे आपण बघूया. कॅपिलरी काय असते? एक स्मॉल ट्यूब असते. ओके, खूप स्मॉल असते. ओके, खूप म्हणजे खूप स्मॉल. आत्ता मी जे काढतो आहे हे मला पेनच्या ह्यानं काढता येते एवढं असं आहे. ओके, आपलं हे जे पेनचं टिप आहे ना ह्याच्यापेक्षा स्मॉल असते. ओके, हे जे तुम्हाला टिप दिसते ह्याच्यापेक्षा और ह्याच्या एवढीच असते असं समजा. ती असते कॅपिलरी. मग कॅपिलरी काय असते? एक स्मॉल ट्यूब असते. आता ही जी ट्यूब असते जेव्हा तुम्ही एका लिक्विड बिकरमध्ये ठेवता, ओके, ज्याच्यामध्ये काय आहे? लिक्विड आहे. तर असं जाणवतं काही लिक्विड्स आहेत ते काय होतात? ते वरती जातात ह्या कॅपिलरीमध्ये. ओके, काही लिक्विड्स हे वरती जातात ह्या कॅपिलरीमध्ये आणि काही लिक्विड्स जर अशीच एक छोटीशी कॅपिलरी ट्यूब असली, ओके, तर काही लिक्विड्स काय होतात? जर इथंपर्यंत भरलेलं असेल तर ते खालती जातात. ते डिपेंड करतं नेचर ऑफ लिक्विड अँड सॉलिडवर. कशावर? नेचर ऑफ लिक्विड अँड सॉलिडवर. तर ह्या फिनॉमिनावर काही एक्झाम्पल्स आहेत. जसे आपण इथं बघूया काय दिले बघा. इथं ऑइल राईज अप द विक ऑफ अ लॅम्प. विक म्हणजे वात. काय असते? वात. आपल्या जे लॅम्प म्हणजे काय असतं? आपला दिवा. दिव्याची जी वात असते त्याच्यामध्ये ऑइल राईज होत असतं आणि त्याच्यामुळेच दिवा जळत असतो. जर ऑइल राईज झालं नसतं म्हणजे ऑइल त्या दिव्यापर्यंत गेलं नसतं, दिवा जळलाच नसतं ना, बरोबर? तर ते कशामुळे जळत असतो दिवा? कारण जे आपलं ऑइल आहे त्या विक म्हणतो आपण. विक. विक म्हणजे काय? वात त्याच्यामध्ये चढत असतं. त्याच्यानंतर क्लोथ रॅग सक्स वॉटर, म्हणजे एखादं क्लोथ रॅग म्हणजे काय? आपलं जे पोतं असतं. पोतं काय करतं? तुम्ही जर बघितलं असेल, तुम्ही जसं पाण्यामध्ये थोडंसं बुडवलं असेल तर वरतीपर्यंत भिजत येतं. काय होतं? वरतीपर्यंत भिजत येतं. त्यानंतर हा सगळ्यात मोठा वॉटर रायझेस अप द क्रिव्हियस इन रॉक्स. ओके, म्हणजे रॉक्समध्ये जर पातळ क्रॅक्स असतील तर त्याच्यामध्ये पण राईज होतं, वरतीपर्यंत जातं. ओके, सॅप अँड वॉटर राईज अप टू द टॉप ऑफ द लिव्स इन अ ट्री. आता हे बायोचं म्हणजे ट्रीजमध्ये वॉटर जे सक करतं रूट, त्याचे जे रूट्स असतात ते ॲब्झॉर्ब करतात वॉटर ऑर सॅप. आता ते वरती पण कसं जातं? ड्यू टू कॅपिलरी रिॲक्शन. ड्यू टू कॅपिलरी रिॲक्शन. तर असे हे 5-6 आहेत आणि हे लर्न करून घ्यायचे कारण खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला 2 मार्क्सला और 1 मार्कला विचारतील युजेस ऑफ कॅपिलरी रिॲक्शन. तर त्याच्यामध्ये हे युजेस तुम्ही लिहायचे. ओके, आता आपण हे कसं घडतं ते बघूया. ओके, तर काही ह्याच्यामध्ये काय होतं? खालती जातं, काही ह्याच्यामध्ये वरती जातं. ओके, तर आपण एक्सप्रेशन बघणार आहे फॉर राईज ऑर फॉल. काय एक्सप्रेशन फॉर राईज और फॉल ऑफ लिक्विड इन कॅपिलरी. ओके, इन कॅपिलरी. ओके, समजलं? बरं, आता जरासं आपण काल मी शिकवलं होतं तुम्हाला एक की काल मी तुम्हाला काय शिकवलं होतं लक्षात आहे का? और लास्ट लेक्चरला की प्रेशर इनसाइड मायनस प्रेशर आउटसाईड. काय असतं? प्रेशर इनसाइड मायनस प्रेशर आउटसाईड काय असतं? 2T/R ऑफ अ लिक्विड. काय असतं? ऑफ अ लिक्विड. और ह्याला आपण असं पण म्हणतो, हे काय झाला? हा काय पार्ट झाला? आतला पार्ट म्हणजे काय झाला? कॉन्केव्ह. ओके, पी कॉन्केव्ह मायनस पी कॉन्वेक्स इज इक्वल टू 2T/R इज इक्वल टू 2T/R. हे होतं. समजलं? काही प्रॉब्लेम ह्याच्यात? इज इक्वल टू 2T/R. काही प्रॉब्लेम ह्याच्यात? समजलं आहे ना एवढं? बरं, आता सपोज एक कॅपिलरी ट्यूब आहे. ओके, मी जरा ह्याला मॅग्निफाय करतो कारण आपल्याला जरा ह्याच्यात बरेच काम करायचे. ओके, ही कॅपिलरी ट्यूब आहे, ती एका बीकरमध्ये आहे. ओके, एका बीकरमध्ये आहे. बीकरमध्ये इथंपर्यंत काय आहे? लिक्विड आहे. इथंपर्यंत काय आहे? लिक्विड आहे. ओके,
आणि ही कॅपिलरी इथंपर्यंत काय झालेलं आहे, वॉटर और लिक्विड राईज झालं आहे. काय झालं आहे, वॉटर और लिक्विड राईज झालेलं आहे. ओके, ह्याचा जो रेडियस आहे ह्या कॅपिलरीचा तो काय आहे, आर, स्मॉल आर. मी काय घेतो आहे, स्मॉल आर घेतो आहे. समजलं. बरं, आणि हे काय वॉटर राईज आहे. बरं, इथं प्रेशर काय असणार आहे, पी नॉट असणार आहे. बरोबर, इथं प्रेशर आपल्याला काढायचं कारण हे काय झालं, स्टेशनरी लिक्विड आहे. काय आहे, स्टेशनरी लिक्विड. ओके, बरं, इथं बाहेर प्रेशर किती असणार आहे, पी नॉट. बरोबर, काय असणार आहे, पी नॉट. बरं, हे जर तुम्ही बघितलं हे काय झालं आहे, कॉन्केव्ह पार्ट झालेलं आहे. काय झालेलं आहे, कॉन्केव्ह पार्ट. मी आत्ता तुम्हाला काय सांगितलं, प्रेशर कॉन्केव्ह मायनस प्रेशर कॉन्वेक्स इज इक्वल टू 2TR. म्हणजे इथं काय असणार आहे, पी नॉट असणार. तर इथला जो प्रेशर आहे, ओके, ह्या इथं प्रेशर ह्याला मी P1 म्हणतो. काय म्हणतो, P1. तर पी नॉट मायनस P1 इज इक्वल टू 2T/R येणार. हा पी नॉट काय झाला, आपला कॉन्केव्ह पार्ट झाला आणि P1 काय झालं, कॉन्वेक्स पार्ट झाला. तर मी असं म्हणू शकतो पी नॉट मायनस P1 इज इक्वल टू 2T/R इज इक्वल टू 2T/R. बरोबर. बरं, आता जर मी हा पॉईंट घेतला आणि हा पॉईंट काय बघा तुम्ही, एक H हाईट खालती आहे. किती आहे, H हाईट खालती. म्हणजे हे काय झालं, आपलं लिक्विड सरफेस आहे. हे काय आहे, लिक्विड सरफेस, ॲक्च्युअल लिक्विड सरफेस आहे इन द होल बीकर. बरोबर. तर ह्या पॉईंटवरून हा जो P1 पॉईंट आहे तो H हाईटवर आहे आणि हे स्टेशनरी लिक्विड आहे. हे स्टेशनरी लिक्विड आहे. तर मी असं म्हणू शकतो, जर मी हा पॉईंट P2 घेतला तर मी असं म्हणू शकतो P2 इज इक्वल टू P1 प्लस ρgh. म्हणजे इथून किती खालती आहे, ρgh खालती आहे. बरोबर. बट आपण हे पण शिकलो आहे की स्टेशनरी लिक्विडमध्ये सेम पॉईंट्स जर असतील तर त्यांचं प्रेशर काय असतं, सेम असतं. म्हणजे काय झालं, P2 इज इक्वल टू P0, P2 इज इक्वल टू P0. ओके, बट आता इथं आपण P1ची व्हॅल्यू काढू शकतो. काय काढू शकतो, P1ची व्हॅल्यू. तर P1ची व्हॅल्यू काय येते, P1 इज इक्वल टू P0 मायनस 2T/R. P1 इज इक्वल टू P0 मायनस 2T/R. बरं, P1ची व्हॅल्यू ही आणि P2ची व्हॅल्यू ही ह्याच्यात टाकायची. P2ची व्हॅल्यू काय, P0. बरोबर. P1ची व्हॅल्यू काय बघा, P0 मायनस 2T/R प्लस ρgh. ओके, P0 कट होतं आणि हे मायनस 2T/R ह्या बाजूला गेलं की काय येतं, प्लस 2T/R. तर काय येतं, 2T/R इज इक्वल टू ρgh. बरोबर, इज इक्वल टू ρgh. काही प्रॉब्लेम ह्याच्यात. बरं, हा आर, आता आर बघा काय असणार आहे, आर काय असणार आहे, हे जे कर्व आहे जर मी ह्याला इमॅजिनरी असं सर्कलमध्ये कन्सिडर केलं, ओके, इमॅजिनरी अशा सर्कलमध्ये कन्सिडर केलं तर त्याचा हा रेडियस असणार आहे. काय असणार आहे, रेडियस आर. काय असणार आहे, रेडियस आर. ह्या इथंपर्यंत कळालं आहे ना. ह्याच्या पुढं थोडंसं दुसरं पिक्चर बघायचं आपल्याला, थोडासा ट्विस्ट वेगळा आहे. त्याच्यासाठी इथंपर्यंत तुम्हाला कळालं असेल तर वेल अँड गुड, किंवा परत बघा. बरं, हा आपला काय इमॅजिनरी सर्कल आपण कन्सिडर करतो. हा जो मेनिस्कस फॉर्म झालेला आहे त्याचा हा इमॅजिनरी सर्कल कन्सिडर करतो. आणि हा स्मॉल आर कसला आहे, इज रेडियस ऑफ कॅपिलरी. काय आहे, रेडियस ऑफ कॅपिलरी. बरं, आपण अँगल थीटा काढला तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा काढतो आपण, इथं एक टेंजंट असतं. काय असतं, ही टेंजंट ऑन दी लिक्विड सरफेस अवे फ्रॉम दी सॉलिड आणि टेंजंट ऑन द सॉलिड सरफेस इंटू दी लिक्विड. हा अँगल थीटा क्रिएट होतो. बरं, हा जो अँगल आहे तुम्हाला दिसतोय हा किती असणार, कुणाला काही आयडिया. चला बघूया. आपण हे बघतोय की कर्व आहे. बरोबर, काय आहे, कर्व आहे आणि हा काय टेंजंट आहे. बरोबर, ही अशी एक कर्व आहे आणि त्याच्यावर मी एक टेंजंट ड्रॉ केलेलं आहे. बरं, आपण 10वीपर्यंत शिकलो आहे, एव्हरी टेंजंट इज परपेंडिक्युलर टू द रेडियस. एव्हरी टेंजंट इज परपेंडिक्युलर टू द रेडियस आर. तर हे जे आर आहे ह्याचा आणि ह्याच्यामध्ये अँगल किती असणार आहे, 90. बरोबर, आपल्याला हा अँगल काढायचा आहे, ह्याची गरज आहे. ओके, ह्याची गरज आहे. बरं, हा अँगल मी काय घेतो, वाय घेतो. काय घेतो, वाय घेतो. ओके, बरं, आत्ता जर बघितलं हे टोटल किती आहे, हे टोटल 180 असणार. ही स्ट्रेट लाईन आहे ना, हे टोटल किती असणार, 180 असणार. हे टोटल किती असणार आहे, 180 असणार आहे. तर मी असं लिहू शकतो, इकडे बघा, वाय प्लस
हा अँगल किती आहे 90 डिग्री प्लस हा अँगल थीटा, सॉरी हे 90 आहे, 90 प्लस थीटा इज इक्वल टू 180 डिग्री. कारण ह्या स्ट्रेट लाईनला जो हा टोटल अँगल बनतो आहे, ओके, ह्या स्ट्रेट लाईनला जो टोटल अँगल बनतो आहे तो किती आहे 180. फॉर एक्झाम्पल मी इथं करतो बघा कसं येतं आहे. हे रेडियस असणार आहे, हे आपलं टेंजंट असणार आहे. हे टेंजंट अँगल थीटा बनवतं आहे. हे रेडियस आणि ह्याच्यामध्ये अँगल किती बनतो आहे 90 डिग्री बनतो आहे. आपल्याला हा अँगल वाय काढायचा आहे. काय काढायचा आहे हा अँगल वाय. तर हे टोटल अँगल किती असणार आहे आपला 180 डिग्री असणार आहे ना. टोटल अँगल किती 180 डिग्री. तर मी असं लिहू शकतो ना, इकडे बघा हे काय वाय प्लस 90 प्लस थीटा इज इक्वल टू 180 डिग्री. तर मी ह्याला असं लिहू शकतो वाय इज इक्वल टू 180 मायनस 90 मायनस थीटा. तर वाय इज इक्वल टू काय येतं 90 मायनस थीटा, बरोबर. वाय इज इक्वल टू 90 मायनस थीटा. तर वायच्या जागी काय आलेलं आहे आपला आन्सर 90 मायनस थीटा. काय आलं आहे वायच्या जागी 90 मायनस थीटा, बरोबर. बरं हे झालं. बरं मी काय केलेलं आहे बघा इथं हे रेडियस काढलेलं आहे. तर रेडियस काय असतं परपेंडिक्युलर असणार आहे ह्या लाईनच्या, बरोबर. ह्या लाईनच्या काय असणार आहे परपेंडिक्युलर असणार आहे. आपण रेडियस कधी असं काढत नाही ना कॅपिलरीचं, असं कधी काढत नाही. रेडियस काय असतं आपलं त्या प्लेनमध्ये स्ट्रेट लाईन असते, प्लेनमध्ये स्ट्रेट लाईन असते. तर ही स्ट्रेट लाईन असणार आहे, बरोबर. ही काय असणार आहे स्ट्रेट लाईन असणार आहे, ओके. तर मग हे 90 डिग्री क्रिएट होणार इथं आणि हे ट्रायंगल बनतो बघा हा. जर मी ह्याला ABC हा पॉईंट घेतला तर हा काय झाला एक ट्रायंगल झाला. काय झाला ट्रायंगल. बरं ॲडिशन ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल किती असतं 180 असतं. किती असतं 180. ऑल ॲडिशन किती असतं म्हणजे ह्याचा प्लस ह्याचा किती असतो 180 असतो, बरोबर. तर वाय प्लस 90 मी ह्या अँगलला एक्स म्हणतो प्लस एक्स इज इक्वल टू 180. बट वायची व्हॅल्यू काय 90 मायनस थीटा, बरोबर. तर मी इथं टाकतो 90 मायनस थीटा प्लस 90 प्लस एक्स इज इक्वल टू 180 डिग्री, बरोबर. तर हे सगळं तिकडं पाठवलं तर काय होतं बघा एक्स इज इक्वल टू 180 मायनस 90 प्लस थीटा. थीटाची पॉझिटिव्ह होते बाकी दोन निगेटिव्ह होतात. तर हे काय होतं कट होऊन जातं. तर एक्स इज इक्वल टू काय येतं थीटा. एक्स इज इक्वल टू काय येतं थीटा. तर हा जो अँगल क्रिएट होत असतो तो काय असतो थीटा असतो. तो काय असतो थीटा असतो, बरोबर. काही प्रॉब्लेम ह्याच्यात समजले सगळं. बरं तुम्ही हे जो ट्रायंगल बघितला हा ट्रायंगल असा आहे, ओके. हे काय हायपोटेनियस आहे आर आणि हे स्मॉल साईड आर आणि हे थीटा. तर मी जर कॉस थीटा काढला, कॉस थीटा काय असणार आहे माझा ॲडजेसन अपॉन हायपोटेनियस. कॅपिटल आर काय हायपोटेनियस. तर काय येतं आर अपॉन आर. तर जर मला हायपोटेनियस पाहिजे असेल तर काय भेटतं बघा आर इज इक्वल टू आर अपॉन आर. काय येतं आर अपॉन कॉस थीटा. काय येतं आर अपॉन कॉस थीटा. समजलं. काही प्रॉब्लेम ह्याच्यात. मग आरची व्हॅल्यू किती आलेली आहे माझी आर कॉस थीटा. काय आलेली आहे आर कॉस थीटा. समजलं. तर इथं मी लिहितो आरची व्हॅल्यू काय आर अपॉन कॉस थीटा. तर 2t/r कॉस थीटा इज इक्वल टू ρgh, बरोबर. तर ह्याला मी असं लिहू शकतो बघा जरा कॉस थीटा वरती जातो आर खालतीच राहतो. मला एच पाहिजे हाईट काढायची आणि रो जी इकडं पाठवतो. तर काय येतं बघा एच इज इक्वल टू 2t कॉस थीटा अपॉन आर जी रो. काय आर जी रो. तर हे काय झालं आपला हाईटचा फॉर्म्युला झाला. हे काय झालं आपला हाईटचा फॉर्म्युला झाला. नीट हे बघा कॉस थीटा काय जातो वरती मग काय येतं 2t कॉस थीटा. खालती काय राहतं आर राहतं आणि रो जी मी इकडं पाठवतो मग डिनॉमिनेटरला येतं मग आर रो जी. समजलं. तर हे आपण कसं काढतो बुकमध्ये त्यांनी डायरेक्टली दिलेलं आहे. त्यांनी डायरेक्टली कुठली स्टेप घेतली माहिती आहे का ही स्टेप घेतलेली आहे. तर ही स्टेप कशी आली हे समजणं मेन आहे. कारण बऱ्याच वेळेस होतं की बुकमध्ये दिलेली गोष्ट बऱ्याच गोष्टी क्लिअर नसतात. तर हे कसं आलं हे थीटाच का आला इथं हे तुम्हाला माहिती पाहिजे. हा इथं थीटाच का आला हा अँगल थीटा याच्या आणि ह्याच्यामधलं रिलेशन काय त्यासाठी आपण एवढा मेहनत घेतलेली आहे. तर हे कळालं असेल आय गेस, ओके. तर हे आपलं फॉर्म्युला आहे. हाईट म्हणजे किती हाईटपर्यंत जाणार आपलं लिक्विड हे कशावर डिपेंड करतं बघा. मी तर परत फॉर्म्युला लिहितो एच इज इक्वल टू 2t कॉस थीटा अपॉन आर रो जी. काय
अपॉन आर रो जी. तर ही काय झाली हाईट. हाईट म्हणजे काय झालं, आपलं लिक्विड एखाद्या कॅपिलरीमध्ये किती राईज करणार और किती खालती जाणार. जर खालती जात असलं तर इथं मायनस साईन येईल, खालती जात असलं तर इथं मायनस साईन येईल. समजलं. बरं, ह्याला डिराईव्ह करण्याचा अजून एक फॉर्म्युला आहे. ह्याला डिराईव्ह करण्याचा अजून एक फॉर्म्युला आहे, तो बघतो. कारण तो जो सेकंड डेफिनेशन आहे मेथड 2 युजिंग फोर्सेस, तीच बऱ्याच वेळेस विचारतात. तुम्ही कसंही करू शकता जर तुम्हाला सांगितलं नसेल की काय करायचं आहे. बट जर त्यांनी सांगितलं युजिंग फोर्सेस तर तुम्हाला हीच मेथड यूज करायला लागणार आहे. काय, युजिंग फोर्सेस. ओके, युजिंग फोर्सेस. सपोज परत आपण एक कॅपिलरी ट्यूब मॅग्निफाय करून घेतो आहे, त्याचं हे काय बनतं आहे, मिनिस्कस बनतं आहे. काय बनतं आहे, मिनिस्कस बनतं आहे. बरं, आता इथं जो मॉलिक्यूल असणार आहे, बरं, ह्याच्यावर 2 टाईपचे फोर्स लागत असणार आहे. एक कोहेसिव्ह फोर्स असतो, बरोबर, कोहेसिव्ह फोर्स बिटवीन द मॉलिक्युल्स. आणि न्यूटन्स थर्ड लॉ काय सांगतं आपल्याला, ह्याच्यावर अजून एक फोर्स लागत असणार. ओके, कोणता, थर्ड लॉ काय सांगतो, फॉर एव्हरी ॲक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. फॉर दिस ॲक्शन देर इज अ ॲडहेसिव्ह फोर्स इन दिस डायरेक्शन. काय असतो, ॲडहेसिव्ह फोर्स इन दिस डायरेक्शन. समजलं. ह्याच्यात सरफेस टेन्शन आहे, सरफेस टेन्शन फोर्स नसतो, बट द फोर्स विच कॉजेस सरफेस टेन्शन तो आपल्याला घ्यायचा आहे. तर हा जो फोर्स असतो तो काय असतो आपल्याला बघायचा असतो. बरं, असं सगळ्या ह्या बाजूला पण एक असणार, बरोबर, ह्या बाजूला एक असं असणार. बरं, सपोज मी तुम्हाला एक दाखवतो. हे आपलं ते मिनिस्कस आहे. ओके, आत्ता आपण कसं बघतो आहे, असं बघतो आहे, म्हणून आपल्याला 2च पॉईंट दिसतात. एक हा पॉईंट दिसतो आहे आणि आपण कसं बघतो आहे, असं बघतो आहे. तर एक हा पॉईंट दिसतो आहे आणि अपोजिट पॉईंट दिसतो आहे. बट तुम्ही जर वरून बघितला तर ह्या बाजूला तसाच फोर्स लागत असणार, इथं एक फोर्स तसाच लागत असणार, इथं एक फोर्स तसाच, इथं एक फोर्स तसाच, इथं एक फोर्स तसाच, इथं एक फोर्स तसाच. म्हणजे प्रत्येक बाजूला तसा एक फोर्स लागत असणार. ओके, काय, प्रत्येक बाजूला तसाच एक फोर्स लागत असणार. ओके, मग त्या फोर्सला आपण कसं डिफाईन करू शकतो, तो फोर्स कसा डिफाईन करतो आपण. फोर्स आपल्या सरफेस टेन्शन माहिती आहे, टी इज इक्वल टू काय असतं, फोर्स पर युनिट लेंथ. फोर्स डिवायडेड बाय लेंथ असतं, फोर्स डिवायडेड बाय लेंथ असतं. तर फोर्सला मी कसं म्हणणार, फोर्स इज इक्वल टू सरफेस टेन्शन इंटू लेंथ, सरफेस टेन्शन इंटू लेंथ. ओके, बरं, आता ह्याची लेंथ किती असणार, आता ह्याची लेंथ किती असणार, ह्याचं सर्कम्फरन्स असणार. काय असणार, कॅपिलरीचं सर्कम्फरन्स असणार. काय असणार, कॅपिलरीचं सर्कम्फरन्स असणार. समजलं. तर कॅपिलरीचं सर्कम्फरन्स चं व्हॅल्यू काय असतं, इंटू 2πr. तर फोर्स काय असणार आहे, तो मी FT म्हणतो, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन, तो काय असणार आहे, T इंटू 2πr. ओके, तर हा फोर्सची व्हॅल्यू काय असणार आहे, FT. ओके, आणि ह्याच्यामध्ये बघा आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बघितलेला आहे, त्याच्यामध्ये हा अँगल थीटा, तर हा अँगल पण क्रॉसचे अँगल्स कसे असतात सेम, तर हा अँगल पण काय असणार, थीटा. ओके, काही प्रॉब्लेम. बरं, आपल्याला काय करायचं आहे, ह्याला स्प्लिट करायला लागणार, कारण आपल्याला फक्त वर्टिकल डायरेक्शनमध्ये फोर्स बघायला लागणार आहे. काय, वर्टिकल डायरेक्शनमध्ये फोर्स. तर ह्याचा अँगल किती असणार आहे, ह्याचा कंपोनेंट किती असणार आहे, हा, तर हा असणार आहे कॉस थीटा कंपोनेंट, तर FT कॉस थीटा. हा FT आहे, तर हा काय असणार आहे, FT कॉस थीटा. काय असणार आहे, FT कॉस थीटा, बरोबर. तर वर्टिकल फोर्स, टोटल वर्टिकल फोर्स किती असणार आहे माझा, टोटल वर्टिकल फोर्स असणार आहे, मी ह्याला वर्टिकल फोर्स म्हणतो. काय म्हणतो, वर्टिकल फोर्स काय असणार आहे, T 2πr कॉस थीटा. काय असणार, T 2πr कॉस थीटा. समजलं. हा वर्टिकल लागणारा फोर्स आहे, म्हणजे वरच्या बाजूला लागणारा फोर्स आहे. बरं, आता सपोज ह्या कॅपिलरीमध्ये काही अमाऊंट ऑफ काय झालं आहे, लिक्विड वरती गेलं आहे, मग ह्याचं काहीतरी मास असणार आहे. काय असणार आहे, काहीतरी मास असणार आहे. बस ड्यू टू दिस मास देर विल बी अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स विच विल बी ॲक्टिंग डाऊनवर्ड्स. काय असतं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स mg, खालती डाऊनवर्ड्स. बरं, हे वरचा फोर्स काय आपला वर्टिकल फोर्स FV आणि mg हे जेव्हा बॅलन्स होतात, हे काय होतात, जेव्हा बॅलन्स होतात तेव्हा काय होतं, आपलं लिक्विड वरती राईज करायला स्टॉप होतं. काय होतं, लिक्विड वरती राईज करायला स्टॉप होतं. मग आता आपण काय बघणार आहे, हे किती मास आहे, किती मास आहे. बट आपल्याला मासच्या ह्याच्यामध्ये काही क्वांटिटीज दिलेल्या नाहीत. काय, मास ह्याच्यामध्ये काही क्वांटिटीज दिलेल्या नाही आहेत. तर आपण डेन्सिटीच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. तर मास इज इक्वल टू काय असतं, डेन्सिटी इज इक्वल टू काय असतं, मास अपॉन व्हॉल्यूम.
देअरफॉर मास इज इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. बरोबर. आता ह्याचं व्हॉल्यूम किती असणार, हे काय सिलेंडर आहे. बरोबर, काय आहे सिलेंडर आहे. तर ह्याचं व्हॉल्यूम किती असतं, व्हॉल्यूम काय असणार आहे पाय आर स्क्वेअर एच. बरोबर, पाय आर स्क्वेअर एच. एच म्हणजे काय झाली हाईट, एच म्हणजे हाईट किती वाढलेली आहे त्याची. ओके, पाय आर स्क्वेअर इंटू एच. तर हे काय झालं, मास काय झालं पाय आर स्क्वेअर इंटू एच इंटू व्ही. काय झालं पाय सॉरी इंटू रो. हे व्हीची व्हॅल्यू टाकली आपण, काय टाकली आहे व्ही. हे काय पाय आर स्क्वेअरची व्हीची व्हॅल्यू, ही काय व्हीची व्हॅल्यू आहे आणि रो आहे तसंच. तर मास इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर एच रो. ओके, तर आपला डाऊनवर्ड फोर्स किती असणार आहे एम जी. मासची व्हॅल्यू काय पाय आर स्क्वेअर एच रो इंटू जी. तर हे आपले दोन इक्वेशन 1 इक्वेशन 2 आलेलं आहे. समजलं, 1 इक्वेशन 2. तर ह्यांना आपण जर हे केलं इक्वेट केलं तर काय येतं बघा, टी 2 पाय आर कॉस थीटा इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर एच रो जी. बरोबर, पाय आर स्क्वेअर एच रो जी. त्याच्यात पाय कट होतो, एक आर आणि इथला एक आर कट होतो. काय राहतं बघा 2t राहतं, 2t कॉस थीटा. बरोबर, इज इक्वल टू एच रो आर जी. आर एक राहतो, रो एक जातो, जी एक राहतो. ओके, तर एच ह्याला खालती टाका, तर आपल्याला एच पाहिजे ना. तर काय येतं 2t कॉस थीटा अपॉन हे बाकीचं आहे काय येतं रो आर जी खालती. तर हा आला आपला फॉर्म्युला. समजलं, हा आला आपला फॉर्म्युला. बरं, ह्याच्यातनं आपल्याला जर सरफेस टेन्शन काढायचं असेल तर टी इज इक्वल टू काय येणार बघा, ह्याचं काय होतं एच रो आर जी वरती जातं, हे वरती जातं आणि 2 कॉस थीटा खालती, तर 2 कॉस थीटा. जर आपल्याला ह्याच्यात जर सरफेस टेन्शन विचारलं तर अशा प्रकारे काढायचं, हाईट विचारली तर अशा प्रकारे काढायचं. बाकी एक एक्झाम्पल आहे 2.7. एक्झाम्पल 2.7 सॉल्व होतं आहे का बघा आणि सॉल्व करा. ओके, तर आजपुरतं एवढंच. नेक्स्ट लेक्चरला आपलं जवळपास पूर्ण पोर्शन सेकंड चॅप्टर संपून जाईल आणि मे बी मंडेपासून आपण काय करूया नवीन चॅप्टर सुरू करूया. ओके, टिल देन अभ्यास करत राहा. बाय.